आज क्या है, होली है। क्या करना है? विश यू वेरी वेरी हैप्पी होली टू ऑल। सगळ्यांचं भलं करा। होय महाराजा। तर आमच्याकडून कासार किचन अँड ट्रॅव्हल कडून सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। हॅलो फ्रेंड्स, मी रोम भगवान कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर आज होळीचा दिवस सगळ्यांना कासारे किचन अँड ट्रॅव्हल या परिवारातर्फे हॅपी 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 होळी। स्टे सेफ, चांगली खेळा होळी, स्वच्छ राहा, व्यवस्थित राहा, प्लास्टिकचा वापर करू नका। आणि हा आमचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आमच्या सोसायटीचा वर्षा आणि अरुणोदय सोसायटीची होळी आम्ही करणार आहोत तिकडे। तर कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। परत एकदा सगळ्यांना हॅपी होळी। ऑफ न्यू अरुणोदय और वर्षा सोसाइटी आने वाला दिन में घर में मंगल हो, कल्याण हो, सब कार्यक्रम घर में अच्छे से जाओ। इसी के लिए होली दहन करने लग रहे हैं। इसके लिए जल्दी से जल्दी होली दहन के लिए बाहर आके होली दहन में भाग लीजिए। विश यू वेरी वेरी हैप्पी होली टू ऑल मेंबर्स ऑफ न्यू अरुणोदय और वर्षा सोसाइटी। सभी मेंबर्स को हमारा शुभकामनाएं। आने वाला दिन में शुभकामना अपना घर में हो, इसके लिए होली दहन का कार्यक्रम में भाग लीजिए। जल्दी से जल्दी उपस्थित हो जाए। विश यू वेरी 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 हैप्पी होली। आज क्या है? होली है। आज क्या है? होली है। क्या करना है? आज क्या है? होली है। क्या करना है? विश यू वेरी वेरी हैप्पी होली टू ऑल।
बराबर आहे का? हॅपी होली. Cheers! आणि हा सुहान. ए सुहान, हॅपी होली. हात मारून घेऊन जातात चप्पल होलिका आपल्या सर्वांना 2024 ची होलिका आपल्या सर्वांना आरोग्याची, आनंदाची, भरभराटीची जाओ ही सदिच्छा. जे काही आपल्यामध्ये नैराश्य आहे, नैराश्य दूर हो, होलिकेमध्ये जाओ, नैराश्य दूर हो, आळस दूर हो आणि येणारी होलिका जी आहे, येणारी होळी आहे ही आपल्याला आरोग्यदायक, आनंददायक आणि समाधानकारक जाओ ही वर्षा आणि अरुणोदयतर्फे शुभेच्छा. हमें होली का बारे में हमारा प्रकाश कल्याण भी आज आपण सालाबादप्रमाणे यावर्षी होळी उत्सव साजरा करतो. आपण हा साजरा करून भरपूर वर्ष झाली, पण प्रत्येक वर्षी नवीन पद्धतीने, नवीन उत्साहाने, नवीन जोमाने, किती संकट आली, काही आले तरी प्रत्येक माणूस, प्रत्येक सभासद, इथे राहणारे रहिवासी त्याच्यामध्ये भाग घेऊन उत्स्फूर्तपणे भाग घेऊन होळीचा कार्यक्रम जोरात साजरा करतात. ही होळी आपल्या सर्वांना सुख समृद्धी, भरभराटीची वर्ष जावो या माझ्यातर्फे सगळ्यांना शुभेच्छा. उद्या रंगपंचमी आहे, त्या निमित्ताने सगळेजण रंग खेळणार. आपले तब्येती सांभाळून, सगळ्यांनी एकमेकाला सांभाळून, कुठलाही भांडणतंटा न करता व्यवस्थितपणे प्रेम घ्या, प्रेम द्या या भावनेतून होळी खेळा. बाकी इतर नको ते विषय त्यामध्ये भाग घेऊ नका. धन्यवाद. आता आमचे सप्रे साहेब हे होळीचे गाणं गातील आणि तो होळीच्या धर्माचा कार्यक्रम. थोडीशी माहिती असेल लोकांना किंवा नसेल, माझ्या माहितीची माहिती तुम्हाला मी सांगतो. होळी का करायची आणि होळीची सुरुवात कुठपासून झाली. भोंगा राक्षसी देवता होती आणि हिच्यामध्ये मनामध्ये सगळं वाईटच असायचं. कोणाबद्दलही स्वतःच्या आप्त सौख्याबद्दल स्वतःला चांगलं कधी वाटलेलं नाही. सतत ती वाईट विचार करायची आणि म्हणून तिला मारून तिला जाळण्याकरता होळी निघाली आणि म्हणून ही होळीची पद्धत निघालेली आहे. याच होळीमध्ये आपण आपले वाईट विचार, नकारात्मकता ही सगळी जाळून टाकायची आहे. चांगले विचार एकमेकांना आदान प्रदान करायचे, एकमेकांबद्दल प्रेम, सद्भावना, जिव्हाळा हा जपायचा आहे. दोन सोसायट्या आपल्या समोरासमोर आहेत. अनेक प्रकारची गाडी या ठिकाणी वाईट घटना घडवलेल्या आहेत. अशा वाईट घटना घडू नये, चांगल्या घटना घडाव्या. आपल्या या दोन्ही सोसायटीमधून कोणती मुलगा पुढे यावा, चांगले मार्ग त्याला मिळाले, त्याचं नाव पुढे आलं, असं काहीतरी घडावं अशी आमची इच्छा आहे. कुठे शिक्षणात म्हणा, कोण स्विमिंग करत असेल तर स्विमिंगमध्ये म्हणा, कोण व्यायाम करत असेल तर व्यायाममध्ये म्हणा, फोटो करत असेल तर फोटोमध्ये, क्रिकेटमध्ये, याच्यामध्ये त्याने प्रत्येक जण पुढे यावं, आपल्या सोसायटीचं नाव पुढे यावं ही सद्भावना मी व्यक्त करतो. आणि
आणि या गुन्हा शिस्तीचं धोरण आता आपण करायचं आहे. ते याकरताच करायचं आहे की एकमेकांबद्दल असलेली गुन्हा, एकमेकांबद्दल असलेला मुख्य द्वेष जो आहे तो याकडे जाणून टाका आणि एकमेकांबद्दल प्रेम करा, एकमेकांना सन्मान वाटा, एकमेकांना मोठा जपा, एकमेकांबद्दल प्रेम वाटा आणि अशा रीतीने ती होळी साजरी करा. त्याचप्रमाणे उद्याच्या रंगपंचमीचा सुद्धा सगळ्यांना शुभकामना देतो. फक्त रंग खेळताना एकमेकांबद्दल रंग डोळ्यातून जाणार नाही ना त्याची काळजी घ्या आणि त्याप्रमाणे एकमेकांना रंग लावा. पाणी आहे त्यामुळे पाण्याचा वापर करायला हरकत नाही. फक्त प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका. भरपूर पिशव्या विसर्जन गोळा होतात परंतु त्या कुठेही जात नाही. तिकडे जगामध्ये अडकून बसतात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. आपल्या सोसायटीपासून आपण सुरुवात करूया की उद्या कोणी प्लास्टिकच्या पिशव्या वापरणार नाही. ही प्रत्येकाने आपापली काळजी घ्या. आपापल्या मुलांना, लहान मुलांना कोणी किती असू दे पण त्यांना समजावा, त्यांना सांगा. आपल्या घरापासून ही जर सुरुवात झाली तर मला वाटते होळीची ही पहिली सुरुवात आपल्याकडे असेल आणि चांगली भावना असेल. या दृष्टीने तुम्हाला सांगतो. धन्यवाद. एक गाणं करूया होळीच्या विषयी आणि आपण होळीला सुरुवात करूया. या ठिकाणी सोसायटी आणि वर्षासाठी आणि वर्ष या सगळ्या राज्यातून सगळ्यांना उत्तर प्रकारे त्याच्यामध्ये घरसंपत्ती यशस्वी प्राप्त व्हावी. त्याप्रमाणे एकमेकांबद्दल सगळ्यांचा प्रेम वाढावा. एकमेकांबद्दल असलेला उत्साह मोठून जावा, घडून जावा आणि हा सर्व सगळ्यांच्या मनावर एकमेकांबद्दल चांगले विचार यावे. मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हणून अमोल सोसायटी आणि वर्षा सोसायटीमध्ये एकच मुलगा आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये खेळावा याकरता आपण भूमी केलेल्या आणि सगळ्यांना उत्तर करणारे आशीर्वाद करून सगळ्यांचं रक्षण करा, सगळ्यांचं भलं करा आणि सगळ्यांचं कल्याण करा. आपण मान्य करून घ्या. त्यातून काय चुकी वगैरे झाली असली तर ती माफ करा आणि सगळ्यांचं भलं करा. होय महाराजा. पाठपण पाठी घ्या. पाठवून पकड त्याला दे. बांबू रखा इथे बर्फी भेटला इथे माझ्याकडे दे.
और वर्षा सोसाइटी की तरफ से होली की सबको बहुत बहुत शुभकामना देता हूँ। हैप्पी होली।